मी एका छोट्या कंपनीमध्ये कामाला होतो. माझ्या बॉसचे आणि माझे फार काही पटायचे नाही. साला खूप खडूस होता तो. सतत काही ना काही कारणावरून मला ओरडत असायचा. पण नाईलाज होता माझा. त्यामुळे त्याचे बोलणे ऐकून घ्यावे लागत असे मला. हळूहळू जसे दिवस जातील तसे आमच्यात थोडे मोकळेपणा आला होता. तो आता माझ्याशी थोडे बरे वागू लागला होता. एकदा तर त्याला मी खूप मोठ्या अडचणीतून बाहेर काढले होते. अर्थात ते कामाच्या संबंधित असल्याने तो माझ्यावर खूपच खुश होता. त्यामुळे त्याने मला त्याच्या घरी जेवायला बोलावले होते. मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. त्याचे लग्न झाले होते. त्याचे नाव राकेश होते. वयाने मोठा होता तसा तो पण दिसायला खूप देखणा होता. तो इतका देखणा आहे म्हटल्यावर त्याची बायको पण तशीच देखणी असेल या अंदाजाने मी त्याच्या घरी गेलो. त्याने मला आत घेतले आणि बसायला सांगितले. थोड्याच वेळात आतून एक गोरीपान पण एक ढोली स्त्री आली. तिला बघून तो म्हणाला, महेश हे बघ ही माझी बायको सोना. तिला बघून मी हवेतच उडालो. इतक्या देखण्या बॉसची ही बेड बायको कशी काय असू शकते? पण मला काय करायचे होते म्हणा. नमस्कार मॅडम. मी जागचा उठून म्हणताच ती म्हणाली, अरे नमस्कार काय म्हणतोस? काय म्हातारा झाला की काय तू? असे म्हणून हसू लागली. तिने मला बसायला सांगितले आणि आम्ही तिघांनी मिळून जेवण घेतले. जेवताना बॉस माझी तारीफ करत होता आणि ती माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होती. मला सुरुवातीस काही वाटले नाही त्याचे, पण नंतर मात्र मला ते खूपच जाणवू लागले की ती माझ्याकडे नको तितके रोखून बघत आहे. ते पण काय करावे हे मला समजत नव्हते. मी कसाबसा जेवून तिथून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशीपासून बॉस तर माझ्या प्रेमातच पडला होता. मला म्हणाला, महेश तू पहिला माणूस आहेस जो माझ्या घरी आला आणि त्याहून सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सोनाला पण तू खूप आवडलास. बरे झाले मी नसताना तिला तसेही करमत नाही. तू असल्यामुळे तिला थोडे गप्पा मारता येतील तुझ्याशी. तेवढेच तिचे मन रमेल. मी काही बोललो नाही. माझे आता त्यांच्या घरी येणे जाणे नित्याचेच झाले होते. एकदा बॉस काही कामासाठी म्हणून बाहेरगावी साधारण 15-1 दिवसांसाठी जाणार होता. त्याने मला घरी लक्ष ठेवायला सांगितले. तो जातो तोच मला सोनाचा फोन आला आणि तिने मला घरी जेवायला बोलावून घेतले. मी तिच्याकडे रात्री गेलो. तिने दार उघडताच मी तिच्याकडे बघतच राहिलो. तिने चक्कापिकी खूपच सुळसुळीत आणि तंग व तितकाच उत्तेजक असा काळ्या रंगाचा गाऊन घातला होता. त्याचा गळा इतका मोठा होता की त्यातून तिच्या छाती स्पष्टपणे दिसत होते. तिच्या छातीच्या उभारांची भेग बघून मी वेडा झालो. ढोली असली तरी ती गोरी असल्याने तिची ती भेग उठून दिसत होती. त्या तंग गाऊनमधून तिचे पोट बाहेर आलेले स्पष्ट दिसत होते. तिची ती बेड फिगर बघून मी काय करावे हे मला समजत नव्हते. तिचा गाऊन खूपच घट्ट असल्याने तिची निकरची कडा मला दिसत होती. अतिशय नाजूक निकर तिने घातली असणार याचा अंदाज मी बांधला. कारण तिच्या निकरच्या कडा खूपच वर दिसत होत्या, म्हणजे गाडीच्या भोकजवळ. मी तिला वरपासून खालीपर्यंत बघितले आणि सोफ्यावर जाऊन बसलो. तिने मला त्या दिवशी चक्क पैकी बियर दिली आणि ती पण घेऊ लागली. आम्ही बियर मारत मारत गप्पा मारू लागलो. तिने मला डान्स करायला सांगितले. आम्ही दोघे डान्स करू लागताच ती माझ्याशी लगट करू लागली. तिची छाती माझ्या शरीराला चिकटवू लागली, घासू लागली. माझ्या तोंडाजवळ तिचे तोंड आणून माझा किस घेऊ पाहू लागली. ते बघून मी तिला म्हणालो, मॅडम तुम्ही हे काय करत आहात? त्यावर ती मला म्हणाली, का तुला आवडले नाही का? नाही तसे काही नाही. पण तुम्ही माझ्या बॉसच्या मिसेस आहात. म्हणून म्हणालो. उगीच त्यांना काही समजलं तर माझी नोकरी जायची. मी ते म्हणताच ती माझ्याकडे बघून हसू लागली आणि तिने माझ्या गाळाची एक पापी घेतली व मला म्हणाली, अरे तसे काही होणार नाही. तू काही काळजी करू नको.
मी आपल्याबद्दल त्याला काही सांगणार नाही. पण एक मात्र नक्की आहे. तुझी पगारवाढ मात्र मी नक्की करू शकते. तिचे शेवटचे वाक्य माझ्यासाठी महत्वाचे होते. बाकी मला तिच्यात काहीच रस नव्हता. पण पगार वाढणार म्हटल्यावर मी तिच्या जवळ जायचे ठरवले आणि तिने केलेल्या माझ्या गालावरील चुम्याला प्रतिसाद म्हणून मी तिच्या ओठावर माझा ओठ ठेवला व तिचे एक चुंबन घेतले. मी चुंबन घेताच ती खुश झाली आणि तिने मला आलिंगन दिले. तिने मला मिठी मारली खरी, पण ती काही केल्या माझ्या मिठीत मावत नव्हती. मी जमेल तसे तिला माझ्या बाहुपाशात घ्यायचा प्रयत्न करत होतो. खूप प्रयत्नाने मी तिला जवळ घेतले आणि तिच्यावर चुंबनाचा वर्षाव चालू केला. त्यानंतर तिला मी बेडवर घेऊन गेलो. पहिला शॉट डॉगी शॉट दिला. त्या शर्टने तिला खूप त्रास होत होता आणि आवाज काढत होती. तिला मी 1-1.5 तास तसेच ठोकल्यानंतर माझे पाणी काढले आणि तिचे पण मन खुश केले. त्यानंतर तिने माझी पगारमध्ये वाढ केली.